आज महायुतीचा मेळावा झालेला होता, कार्यकर्त्यांचा मेळावा. त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे की महाविकास आघाडी एक अशी गाडी आहे ज्याला इंजिन आहे मात्र डबे नाहीयेत आणि ती कुठेतरी भरकटलेला आहे. अशा प्रकारची टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली. आता त्यांना काही टीका करायचीच असेल फडणवीसांना तर ते करणारच आहेत टीका, कारण त्याशिवाय त्यांचा टीआरपी पण म्हणजे न्यूज चॅनलचा कसा वाढणार आहे. देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलणारच आहेत. ठीक आहे म्हणायचं, आमची भरकटलेली गाडी असू दे, डबे नसलेले इंजिन असू दे, तुम्ही म्हणजे जे नवीन नवीन इंजिन जॉईन करताय तुमच्या ह्याला, त्याने कितपत तुमचा धूर निघतो ते बघा, आम्हाला काही सांगू नका. मॅडम, जर आपण बघितलं गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण असेल डोंबिवलीमध्ये जी लोकसभा निवडणूक त्यामध्ये पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी दिली, काय सांगाल? तेच तर मी म्हणते की ही शिवसेनेची खासियत आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करणं ही शिवसेनेची खासियत आहे. आणि ते मला असं वाटतं की माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आलेलं आहे आणि उद्धवजींच्या धमन्यांमध्ये त्यांचं रक्त आहे हो. हे कितीही बोंबलले ना की बाळासाहेबांचे विचार आहे, यांच्यातल्या एकाला जरी फक्त एकच प्रश्न विचारा की बाळासाहेबांचे विचार आहेत काय ते आम्हाला सांगा, एकही शब्दात कोणालाही सांगता येणार नाहीये. परंतु बाळासाहेबांचे विचार कसे जगावेत हे उद्धव साहेबांकडनं त्यांनी आता बघावं. कारण बाळासाहेब जसे सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन लढ तू, मी पण आहे तुझ्याबरोबर लढायला, हेच शब्द माननीय उद्धव साहेबांचे आहेत. त्यांनी मला सांगितलं, वैशाली उतर तू या रिंगणामध्ये, मी तुझ्या बरोबर लढायला तयार आहे, मीही उतरलोय लढायला, आपण हे युद्ध नक्की जिंकूया. मॅडम, आपण जर बघितलं, आपण भाषण केलं त्यामध्ये 2014 मध्ये ज्याला अ शिवाय बोलता येत नव्हतं आणि त्याला शिवसेनेने शिकवलं, काय नक्की ते भाषण? बघा म्हणजे काय माहिती का, आता बऱ्याचदा ज्यावेळेला विचारला तर प्रश्न, ज्याच्याकडे काहीतरी विचारांची एक ठेवण असते ना, म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी पक्षाबद्दलचे किंवा आपण जे काम करतोय, आपल्या सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय ह्याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये क्लिअर असतात, तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं असं करत नाही. कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदूमध्ये ते तयार असतं की आज मी अंबरनाथ मध्ये आले, अंबरनाथ मधल्या लोकांचे प्रश्न काय. म्हणजे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथले विचारलात ना की अंबरनाथचे काय प्रश्न आहेत बुवा, तर तो तुम्हाला झटाझट सांगेल. कारण का तो रोज अंबरनाथ मध्ये रस्ती फिरतोय, तो अनुभवतोय. ते जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विचार क्लिअर असतात. आपण गुढीपाडव्याच्या वेळी गणपत गायकवाड यांच्या ज्या पत्नी त्यांची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? बापरे, काय म्हणजे हा प्रश्न मला इतक्या वेळा विचारला गेला ना की मला आता ते शुभाशीर्वाद असं बोलून बोलून आता ते हे झालंय की त्या काय भेटल्या. एक ती साधी सरळ गृहिणी आहे. आज त्यांना तिथे यावं लागलंय कारण गणपतचे नाहीयेत तिथे, ते आतमध्ये आहेत जेलमध्ये एका गुन्ह्यामध्ये. परंतु त्यांना ज्याला भेटले त्याला त्यांना थोडंसं भरून पण आलं. त्या मला म्हटल्या की मी त्यांना मिस करते, त्यांच्या यजमानांना त्यांनी असं सांगितलं की त्या मिस करतायत त्यांना. म्हटलं हो, आता त्याला काय आपण करू शकत नाही, जी आहे गोष्ट ती स्वीकारायला लागेल. त्याला ठीक आहे, पण तुम्ही उभ्या आहात, उमेदवारी आहे तुम्हाला मिळालेली, तुम्हाला माझे शुभाशीर्वाद आहे आणि विजयी भव. मॅडम, जर आपण बघितलं अंबरनाथ असेल, उल्हासनगर किंवा कल्याण या ठिकाणी आपण फिरत आहेत प्रचारासाठी, नागरिकांचा कसा प्रतिसाद? उदंड प्रतिसाद आहे नागरिकांचा आहे. लोक येऊन समोरून येऊन आम्हाला सांगतात आहे की आम्हाला तुमचं काम करायचंय, आमचा नंबर लिहून घ्या, आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा, आम्हाला आमच्या इथे एवढी माणसं आहेत, सगळ्यांना मशालच जिंकून द्यायची आहे. त्यामुळे उदंड प्रतिसाद आहे आणि खूप चांगला आहे. आणि तीच कुठेतरी भीती आहे, अजून जाहीर नाही झाली उमेदवारी. कमळ का धनुष्यबाण माहित नाही, क्वेश्चन मार्क आहे. मॅडम, अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे स्वतः येणार आहेत, कधी अर्ज भरला जाणार आहे, कधी सांगते लवकरच. मॅडम, एक शेवटचा प्रश्न आहे. जसं त्यांनी म्हटलं की महिलेला उमेदवारी दिली गेलेली आहे, याचं श्रेय सुद्धा कुठेतरी महायुती सरकार घेते. म्हणते की 33% आरक्षण महिलांना मिळाल्यामुळे आज ते कोणी दिलं 33% आरक्षण? सुरुवात कोणी केली? माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सर्वप्रथम 33% आरक्षण आणलं महाराष्ट्रामध्ये. हे लक्षात आहे का? त्यांना माहिती आहे का याची? माहिती करून घ्या म्हणायचं. त्यांनी आणलं आरक्षण, ज्याला ते पंचायत राज आणखीन स्थानिक आपल्या स्थानिक संस्थांमध्ये आलं, बरोबर आहे, म्हणजे महानगरपालिका नगर. त्याच्यानंतर आज ते पुढे सरकलेलं आहे. आज ज्यांनी ते आरक्षणाचा विषय मांडलाय तो कम्प्लीट व्हायला त्यासाठी सेन्सस व्हावं लागेल, महिलांची संख्या किती आहे काय आहे हे सगळं व्हावं लागेल. त्याला येईपर्यंत 2029 उजळू शकतं, आता नाही. आता म्हणायचं सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेलं आहे, ते फक्त ध्यानात घ्या. ओके.